हॅलो हाय नमस्कार. आज मस्तपैकी अंड्याच्या ग्रेव्हीची रेसिपी शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका आणि वेळ न घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात पहिल्यांदा 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घेऊया. इथे मी तमालपत्र, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग आणि जिरं असं थोडं थोडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. कांदा जेवढा बारीक चिरलेला असेल ना तेवढा एकदम चांगलं. कांदा मोठा होता म्हणून मी एकच घेतलाय. छोटे असतील तर 2 घेतले तरी चालतील. सगळं काही व्यवस्थित असं परतवून घेऊया. कांद्याचा कच्चटपणा सगळा घालवूया आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट 1 चमचा टाकून घेऊया. ती सुद्धा कांद्यावर छानपैकी अगदी परतवून घेऊया आधी. आता इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलाय, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. टोमॅटो जर छोटा असेल तर 2 घ्या, मोठा असेल तर 1 घ्या. ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं काही व्यवस्थित परतवून घेऊन सगळा टोमॅटो आणि कांद्याचा कच्चटपणा आहे तो सगळा घालवूया आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. त्यासाठी इथे आता आपण सुरुवातीला घ्यायचं आहे धणा पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून, थोडीशी हळद घ्यायची आहे 1/4 टीस्पून, गरम मसाला घेतला आहे 2 टेबलस्पून, लाल तिखट घेतलेला आहे 2 टेबलस्पून आणि सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया आधी. आता इथे मी साधारण एक 20 ते 25 काजू भिजत ठेवलेले होते आणि त्याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपण मीठ वगैरे सगळं टाकून घेऊया. मीठ पण इथे टाकलेलं आहे मी मसाल्यासोबतच. ते सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण इथे काजूची पेस्ट टाकायची. काजूची पेस्ट करताना त्याच्यात जास्त पाण्याचं प्रमाण तुम्ही आधी टाकू नका. शक्यतो बारीक काजू होण्या इतपत ते टाका. भिजत घालून ठेवलेले असतील तर काजू पटकन बारीक होतो. आपण ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारण 20 ते 25 काजूची पेस्ट मी इथे घेतलेली आहे. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया. त्याच्यात अर्धा कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा कप पाणी टाकल्यानंतर जराशी ग्रेव्ही म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर एकदम सुकं होऊन जातं. म्हणून इथे अर्धा कप पाणी टाकून सगळं अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आता त्याला थोडासा जरा उकळी आली की आपण त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे फ्रेश क्रीम टाकून घ्यायचं आहे. त्याने खूप छान टेस्ट येते. आता परत एकदा मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. म्हणजे पूर्ण रेसिपीला आपल्याला 1 कप पाणी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर किती छानपैकी झालेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून थोडा कलर पाहिजे असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर जी फक्त कलरसाठी असते ती थोडीशी टाकली तरीसुद्धा चालेल. आता चांगली उकळी आलेली आहे. आता इथे मी 5 अंडी घेतलेली आहे. त्यातली अंडी अशी एक आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता या अंड्यावरती आपण थोडंसं मीठ आणि थोडी चाट मसाला असं थोडंसं टाकून घेऊया. म्हणजे त्याला चव खूप छान येते. नाहीतर नुसतंच अगदी खाताना थोडासा कच्चटपणा येतो. जो पिवळा बलक असतो त्याला थोडासा कच्चटपणा वाटतो. त्याच्यामुळे शिजायच्या आधी थोडं त्याच्यावरती चाट मसाला आणि मीठ हे असं टाकून नक्की घ्या. तुम्हाला चाट मसाल्याच्या ऐवजी काळी मिरी पावडर टाकायची असेल तरीसुद्धा चालेल, पण आपल्या आधीच स्पायसीनेस असतो. आता इथे ही मिरची टाकली. त्या मिरचीला मध्ये चीर पाडून घेतलेली आहे
आणि ती अंड्याची अशी शेजारी टाकून घ्यायची, म्हणजे त्याचा जो एक स्पायसीनेस असतो ना तो ह्याच्यामध्ये गेला पाहिजे. म्हणून मी इथे काळी मिरीची पावडर न टाकता चाट मसाला टाकले, कारण का मिरचीचा स्पायसीनेस ऑलरेडी त्याच्यामध्ये असं शिरतो शिजताना. आता कोथिंबीर टाकून आपण 10 मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया, की जेणेकरून आपली अंडी आहेत ती शिजतील व्यवस्थित. आता आपण व्यवस्थित आता बघू शकता की आपली ग्रेव्हीला असं एकदम छानपैकी टेक्स्चर आहे आणि अंडी त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी शिजलेली आहेत. इतकं सुंदर असं ही अंड्याची ग्रेव्हीची रेसिपी आहे ना, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. थँक्यू.